हां चलते. नमस्कार. आपण आलो आहोत करंजाळ या ठिकाणी. या ठिकाणी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी हा रस्ता खचला होता, पाहू शकतो आपण. आणि हा रस्ता खचल्यानंतरच या ठिकाणी पुन्हा जे काय ठाण्याचे जे काही अधिकारी आहेत, PWDचे जे अधिकारी आहेत, कारण हा जो रस्ता येतो जरी पुणे जिल्ह्याची हद्द असेल याच्यापर्यंत, परंतु हा रस्ता येतो ठाण्याच्या हद्दीमध्ये. आता या ठिकाणी जे काय ठाण्याचे जे काही अधिकारी होते त्यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी हा रस्ता खडी टाकून म्हणजे चालू केला आहे. एक लाईन यांनी त्या ठिकाणी चालू केली आहे. आपण जर पाहायला गेलं तर हा रस्ता या ठिकाणी संपतोय, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट या ठिकाणी संपतोय आणि पलीकडे सगळं म्हणावं आहे, तरी पण या ठिकाणी वाहनं त्यांनी सुरू केली आहे. पाहिलं तर आपण या ठिकाणी जे काही अवजड वाहनं जे येत आहेत ते अवजड वाहनं येऊ नये असं त्यांचं आव्हान आहे. परंतु जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. आज जर याची जर परिस्थिती पाहिली गेली आपण खाली तर खूप गंभीर आहे. कमीत कमी 10 ते 15 फूट हा रस्ता खाली खचलेला आहे. याची दुसऱ्या साईडला समोरची जी कॅबिन वॉल देखील आहे ती पण खाली सरकली आहे. झालं याचं म्हणजे असं की खाली जे शेतकरी असतात कोणी त्यांनी म्हणतात त्यांनी खाली त्याचं उत्खनन केलं आणि म्हणूनच हा रस्ता खचला आहे असं त्यांचं जे अधिकारी आहेत त्यांचा दावा आहे. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर आत्ता माळशेज घाट हा जो रस्ता आहे कल्याण अहिल्यानगर जो महामार्ग आहे तो आता या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे. आपण जर पाहू शकतो या ठिकाणी सगळ्या गाड्या चालू आहेत. म्हणजे जे काय हे पसरते आहे तर आत्ता सध्या कल्याण अहिल्यानगर महामार्ग हा एक लेन यांची चालू आहे. आणि जर वेळ आली तर आपल्याला देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याला पर्याय मार्गाचा अवलंबन करायला लागेल आहे. त्या देखील तुम्हाला आम्ही देत राहू. तुम्ही पाहत राहा सुंदर डायरी करंजाळ. या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग जे आहेत ठाण्याचे जे काही अधिकारी आहेत सगळे या ठिकाणी या रस्त्यावरती नजर ठेवून आहे. कुठेही प्रवाशांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून यांचा मोठा प्रयत्न आहे. हे बघा पाऊस देखील वरून चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस देखील आहेत, पण तरी या कामाला कुठेही विलंब नाही आहे. आणि हे जे काय सर्व अधिकारी आहेत वर्ग सर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा सगळं काम करत आहेत.